काय झालं, इथं माझं नाव पाहिजे होतं, माझं नाव, आणि इथं सब्जेक्ट, आणि मी इथं नावाच्या जागी सब्जेक्ट लिहिलं आणि सब्जेक्टच्या जागी नाव लिहिलं आहे. बघा हे माझं अक्षर मग. हो हो का, कसलं दिसतंय. हो का, हो का. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत काय 9:30 वाजलेत, आणि माझं शाळेत जाण्याआधीचा रुटीन तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे. तर मित्रांनो, ही माझी बॅग आहे, आणि ह्याची बॅग कशी आहे, ही वॉटरप्रूफ नाही, म्हणजे ह्याच्या आतमध्ये पाणी जातं पाऊस बीस आला तर, त्यामुळे मी असे पुस्तकं ठेवलेत बघा. आणि हे बाजूला गृहपाठाचे वह्या तुम्हाला दाखवतो, कसं गृहपाठ केलं ते बघू आता. तर मित्रांनो, ही पहिल्यांदा हिंदीची वही, आणि हिंदीच्या वहीमध्ये बघा असलं आहे हिंदी गृहपाठ व हिंदी निबंध. बघा हे असं आहे अनुक्रमणिका ह्याची, आणि हे गृहपाठ होता. बघा कसलं अक्षरी बघा माझं, बघाच काय बघा एवढाच होता. आणि मॅडमने 2 भाग करायला सांगितले होते, अर्धा गृहपाठला आणि अर्ध निबंधाला. बघू शकता मित्रांनो, ही हिंदीची वही आहे, ही पण गृहपाठाला आहे, त्याला नाव दिले होमवर्क म्हणून. असं बघू याचं काय आहे. बघू मित्रांनो, हे असलं आहे बघा, आणि हे बघा एवढं आहे गृहपाठ. होमवर्क नंबर 1 अँड्रिकल्स अँड द लायन. बघा कसं आहे, एवढा इथं संपलाय. आता ही दुसरी वही, आणि बघू शकताय काय झालं, इथं माझं नाव पाहिजे होतं, माझं नाव, आणि इथं सब्जेक्ट, आणि मी इथं नावाच्या जागी सब्जेक्ट लिहिलं आणि सब्जेक्टच्या जागी नाव लिहिलं आहे. होऊ शकताय नेम ऑफ एजे माय स्कूल, डेट 6/7/26. एवढा आहे बाबा. बघा हे माझं अक्षर मग. हो एवढाच आहे निबंध. दुसरी वही बघू शकताय, ही इतिहासच्या गृहपाठसाठी आहे. इतिहासाची साधने 24 असायची, तर बघा मॅडमने 10 पैकी 9 दिलेत, तिची चुकी. एवढं भारी लिहिलंय बघा रेषा. बघा आता हे 10 पैकी 10 पण 10 दिल्या असत्या. आणि हे मित्रांनो शाळेत होतं मला काल, आणि हे एवढं केलंय बघा मी, युरोप आणि भारत. बघा एवढंच होतं गृहपाठ. दुसरी वही आता. तर मित्रांनो बघू शकता, ही मराठीची निबंधाची बघा, महाबळेश्वरची सहज आणि बैलाचे आत्मकथन, निबंध क्रमांक 1. बघा कसलंय पुढं पण. इकडं काय लिहायचं नसतं निबंधाला, इकडं डायरेक्ट चालू. का निबंध क्रमांक 2 बैलाचे आत्मकथन. इकडं काय नाही, इकडं दुसरी वही. मित्रांनो ही बघू शकताय, मला शाळेनेच दिली होती, म्हणजे शाळेत आल्या पहिल्या दिवशी बघा 75 रुपयाची फक्त. ह्याच्या आतमध्ये बघू खोलून काय काय. मित्रांनो ह्याला आपण खोलू, आणि बघू शकताय का खोडलं बरं, एवढा छोटा आहे. आणि शॉर्पनर, 2 पेन्सिल आहे. कसलं दिसतंय ह्या मोठ्या ह्याच्यात बघितलं तर छोटं, म्हणजे मोठं दिसतं, आणि ह्या छोट्या ह्याच्यात बघितल्यावर सगळं मोठं दिसतं. कंपास केवढी आणि हे केवढं दिसतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा.
ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आपला पुढचा ब्लॉग ह्याच्यावर होणार आहे, काय म्हणतात म्हणजे माझे विषय शाळेचे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.